नमस्कार मंडळी. तर आज मी असे छान मस्त पौष्टिक लाडू बनवणार आहे. तर त्या लाडूसाठी मी इथे खोबरं घेतलं आहे, खारीक, काजू बदाम, तूप, विलायची, गूळ. तर मी इथं खोबरं मस्तपैकी मिक्सर लावून बारीक केलं आहे. त्यानंतर खारीक बारीक केल्यात. एक कढई घेतली, कढईमध्ये मस्तपैकी असं आपलं खोबरं भाजून घेतलं. खोबरं भाजल्यानंतर जे आपलं खारीक होतं ते सुद्धा मस्त भाजून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तूप टाकलं, तुपामध्ये काजू भाजून घेतले छान असे खमंग. त्यानंतर आपले बदाम आहेत ते सुद्धा बदाम भाजून घेतले. नंतर त्याच तुपामध्ये जो आपला गूळ होता तो विरघळून घेतला तुपामध्ये. बघा छान असा गूळ मस्तपैकी विरघळला आहे. तो गूळ गरम झाल्यानंतर आपले तुपात तळलेले काजू बदाम हे बारीक करून घेतले मिक्सरच्या भांड्यामधून. त्यानंतर एकत्र सगळं खारीक, खोबरं, काजू बदाम आणि जो आपला विरघळलेला गूळ होता तो टाकला. तो टाकल्यानंतर मस्त असे गूळ टाकल्यानंतर ते परत एकदा मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी आणि मम्मीने असे मस्त छान असे लाडू वळलेत. बघा तुम्ही आणि नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसे लागतात मला नक्की कमेंट करून सांगा.